सोलापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। लक्ष्मण हाके हे वारंवार अजित पवार यांच्या विरोधात वक्तव्य करत असल्यानं डॉबर श्वानाच्या गळ्यामध्ये लक्ष्मण हाके यांची प्रतिमा आणि सुपारीची माळ घालून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर यापुढे जर लक्ष्मण हाके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात असंच बोलत राहिले तर महाराष्ट्रामध्ये सुपाऱ्या दाखवून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे। लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे तो आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय। सोलापुरात राष्ट्रवादीच्या वतीनं जे आहे ते अनोखं आंदोलन करण्यात येतंय। खरं तर वारंवार लक्ष्मण हाके जे आहेत ते अजित पवारांच्या विरोधात जी वक्तव्य समोर येत आहेत त्याच्यावरून जे आहे ते आता राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे तो आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय। या ठिकाणी डॉबरमॅन आणत जे आहेत ते लक्ष्मण हाके यांचं फोटो जो आहे तो या डॉबरमॅनाच्या गळ्यामध्ये अडकवल्याचं चित्र दिसतंय। आपल्यासोबत आंदोलक आहेत, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारचे आंदोलन? साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी जो महाराष्ट्राचा जो सुपारीबाज डॉबर आहे उर्फ लक्ष्मण हाके, हा या महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण करण्यामध्ये त्या ठिकाणी त्याला जास्त रस आहे। तो कुठेतरी जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून या महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करते। मला त्याला एक चॅलेंज द्यायचंय की तू ज्या अर्थाने ज्या समाजाच्या माध्यमातून जो वैचारिक लढा तुला लढायला हवा होता, परंतु त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम तो करतोय। कारण की एखादा समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्याच्यावर विश्वास ठेवत असतो, परंतु याच्यावर कुठल्याही समाजाचा विश्वास नाहीये। आज ह्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सगळ्यात जास्त माझा ओबीसी समाज, हा सर्व जातीपातीचे युवक ह्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। सगळ्यांना माहित आहे की या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आदरणीय अजितदादाच्या माध्यमातून होतोय। आज या महाराष्ट्राचा विकास अजितदादाच्या नेतृत्वामध्ये होत असताना कुठेतरी पोटामध्ये दुखण्याचं काम या लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून होतंय। म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी आज त्याला आम्ही एक अनोख्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।